मित्रांनो, आजचा विषय आहे आमची कोकणातली घरं जी आमच्या पूर्वजांनी बांधून ठेवलेली आहे. आमचे आजोबा आजीबाईने पणजोबाईने ही बांधलेली ही घरं आहेत. त्यांना किती कष्ट लागले असेल ही घरं बांधायला पाहिजे. पण आज आम्ही आमच्या परदेशात जाऊन नाहीतर मुंबईला जाऊन ह्या घरांची आम्ही काळजी पण घेत नाही. जास्त वेळा आम्ही त्या घराकडे वळून पण बघत नाही. पहा कशी ही आज आहे आमची कोकणातील घरांची अवस्था. लोक शेती करतात, परदेशातून येतात, झाडं वनं साफ करतात, त्यानंतर काही पैसे कमवून असे अनेक गाड्या बंगला आपली नवीन घरं बांधतात. पहा स्लॅबची. मी म्हणतो बांधा, पण पूर्वजांची पण निशाणी तुम्ही राखा. पहा इथे काही घरं ज्यांचं बांधकाम आम्ही इंग्लिशमध्ये रिनिव्हेशन म्हणतो ते सुरू आहे. बघा इथे अशी आपली ही पूर्वजांची घरं तुम्ही जपायला पाहिजे. मातीची घरं आहेत, त्यांना पाहिजे तर तुम्ही थोडा खर्च करून दुरुस्ती करू शकतात. पहा इथे ही दुरुस्ती केली तर आमचे पूर्वज पण खुश होईल आणि आपली पूर्वजांची निशाणी म्हणून राहील. पहा इथे, नाहीतर अशी अवस्था होणार. पहा इथे ही काही आमच्या पूर्वजांची बांधलेली ही घरं, त्यांचे वारस कोणी परतलेले नाही गावी केव्हाच ते घर बघायला किंवा त्यांची आजोबांची आठवण बघायला. त्या घरांची अशी अवस्था झालेली आहे. ही आपली कोकणातली घरं आहेत, गावातील कोकणातली घरं. आम्ही गाव सांभाळायचं म्हणून आम्ही शहर सांभाळायला पळतो. असं करू नका. धन्यवाद. घरं सांभाळा.